नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी श्रेया. तर ही भाजी तुम्हाला माहिती आहे काय? तर ही भाजी आहे सुरणाची. तर हा सुरण मी मार्केटमधून आणला होता. तर मला ही भाजी बनवायची होती, तर म्हटलं चला त्या आज ही भाजी बनवूया. तर त्याला मस्तपैकी असे वरती जे होते काळं भाग तो पूर्ण असा काढून घेतला आणि छान असं स्वच्छ करून घेतला आणि मग या अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या. आणि मग एक कांदा टॅमॅटो घेतला आणि नंतर ही भाजी वगैरे फोडी वगैरे सगळ्यात धुवून घेतली आणि कांदा वगैरे पण मस्त असा कापून वगैरे घेतला. आणि म्हटलं चला आता भाजी फोडणीला देऊया. त्यासाठी इथे ठेवली कढई. कढईत टाकला कढीपत्ता आणि तेल, कांदा टॅमॅटो आणि छानपैकी असं आधी ढवळून घेतलं व्यवस्थित असं आणि त्यात नंतर टाकली हळद, मसाला आणि धने पावडर वगैरे टाकून छानपैकी असं ढवळून घेतलं मस्तपैकी असं तेल येईपर्यंत आणि मग टाकल्या आपल्या सुरून भाजीच्या फोडी आणि त्याही मस्तपैकी असे वाफेवर परतवून घेतलं. 5-10 मिनटं असं व्यवस्थित परतवून घेतलं त्या भाजीला छानपैकी मस्त अशी आणि त्यात टाकलं मग पाणी. तुम्ही गरम पाणी टाकू शकता. गरम पाणी टाकलात तर मस्तच करा येते भाजीला आणि गरम पाणी नसेल तर तुम्ही हे साधं आपलं जे आहे रेग्युलर पाणी तेही टाकू शकता. आणि ती भाजी मी शिजायला दिली. नंतर मग थोड्या वेळाने आपलं वाटण टाकलं आणि वाटण पण असं मस्तपैकी शिजायला दिली वाटणात आणि थोड्या वेळाने भाजी शिजल्यावर त्यात टाकले हे कोकम. तर भाजी आपली शिजत होती, तर म्हटलं हा केक खाऊया. तर बाय.